हाय, हॅलो, नमस्कार. मी निकिता आणि निकी द फूडी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. परवा संकष्टी होती आणि त्यानिमित्त मी नैवेद्य बनवला होता. जे काही थोडंफार मी केलेलं तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे. पण मी एक नवीन स्वीट डिश ट्राय केलेली, ती म्हणजे कलाकंद. आणि हे कलाकंद झटपट बनणारं होतं. म्हणून मी एक ट्राय दिला आणि तो ॲक्च्युलीच चांगला झालेला. ह्याची एक वेगळी रेसिपी मी नक्की टाकीन नंतर. सुरुवात करूया मटकीच्या भाजीपासून. त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं होतं. तर तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, दालचिनीचे 2 तुकडे, कढीपत्ता, हिंग, आलं लसूण पेस्ट, एक बारीक चिरलेला कांदा आणि एक टोमॅटो छान असं परतवून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटो चांगला शिजला की त्याच्यामध्ये मी घरचेच मसाले घातले आहेत. लाल मिरची पावडर, घरचं लाल तिखट, हळद, धना पावडर आणि सगळे मसाले चांगले परतून झाले की त्याच्यामध्ये किंचित थोडंसं गरम पाणी घालून मसाला शिजवून घेतला आहे, म्हणजे त्याच्यातच कच्चेपणा निघून जातो. नंतर त्याच्यामध्ये मी मटकी घालून चांगली एकजीव केलेली आहे. त्याच्यावर थोडं अजून गरम पाणी घातलेलं आहे आणि एक झाकण ठेवून एक 10-1 मिनटं मटकी शिजवून घेतली आहे. एका साईडला मटकीची भाजी होत असताना मी इकडे वरण फोडणीला घातलेलं. तेलामध्ये मी मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंगाची फोडणी दिलेली आणि त्या दिवशी मी वाटणाचं वरण केलेलं. वाटणासाठी थोडंसं ओलं खोबरं, 3-4 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे जिरे आणि थोडी कोथिंबीर ह्याचं वाटण मी शिजवलेल्या डाळीमध्ये मिक्स केलं आणि त्याच फोडणीमध्ये ते वरण घातलं. वरणाला चांगली उकळी आली, त्याच्यामध्ये मीठ घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली. वाटणाचं वरण इज रेडी. मी वाटणामध्ये थोडीशी हळद आणि एक मिरचीसुद्धा घातलेली, सांगायला विसरले. नक्की घाला. अशा पद्धतीने आपलं वरण रेडी झालेलं होतं. वरण झाल्यानंतर मी कलाकंद करायला घेतलेलं. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तूप गरम करून घेतलं. तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यात मी 2 पेले कोमट दूध घातलेलं आणि ते दूध मी चांगलं एक 7 ते 8 मिनटं चांगलं उकळवून घेऊन त्याला कंटिन्यू हलवत राहिले. दूध चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घातली. नंतर त्याच्यामध्ये छोट्या 2 वाट्या साखर घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. साखर घालून चांगलं ढवळून घ्यायचं आहे. चांगलं ढवळून घेतल्यानंतर त्यात मी 1 वाटीभर मिल्क पावडर घातलेली आहे. मी नेस्लेची मिल्क पावडर यूज केली आहे. मिल्क पावडर घालून त्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे. तुम्हाला त्याला तेवढ्या वेळ ढवळत राहावं लागेल जेवढ्या वेळ त्याची कन्सिस्टन्सी एखाद्या माव्याप्रमाणे होत नाही. तुम्हाला जसं दिसतं आहे त्या हिशोबाने ते झालं की समजायचं की कलाकंद आता आपण प्लेटिंग करू शकतो. हे सगळं कंटिन्यू ढवळून झाल्यावर त्याला मी एक 2 मिनटं गॅस बंद करून तसंच ठेवलेलं. नंतर मी एका प्लेटमध्ये, माझ्याकडे ॲक्च्युली एक छोटा डब्बा होता, त्याच्यामध्ये मी ते टाकून त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट शिवरले. नंतर त्याला एक 10 मिनटं फ्रीझरमध्ये सेट करत ठेवायचं. आपलं कलाकंद इज रेडी. नंतर मी वांग्याची भजी करायला घेतलेली. त्यासाठी मी एक मोठं वांग्याचे गोल गोल कापं करून त्याला थोडंसं मीठ चोळलेलं आणि एका भांड्यामध्ये बेसन, त्यामध्ये मीठ, हळद, लाल मिरची पावडर आणि थोडंसं ओवा हे एकत्र करून थोडं पाणी घालून एक घट्टसर भजी तळण्या इतकं होईल इतकंच मी ते बॅटर बनवून घेतलेलं. नंतर भजी काढण्याआधी त्याच्यामध्ये पापड मिरच्या तळून घेतल्या. नंतर त्याच्यामध्ये भजी सोडून गरमागरम वांग्याची भजी काढून घेतली. हे सर्व झाल्यानंतर माझा नैवेद्य हा रेडी झालेला होता, जो की असा होता. आय होप बाप्पाला आवडला असेल आणि तुम्हालासुद्धा. हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.